नमस्कार सर. आपला परिचय द्या सर. गोरख उद्धव खोंडे, हां. राहणार आरवी, बरं शेत शिवार मोगन, बरं. तालुका जिल्हा धुळे. तालुका जिल्हा धुळे. बरं ठीक आहे सर. आता आपण हे जे कांद्याचं पीक लावलेलं आहे. बरं ठीक आहे. तर हे आता किती महिन्याचं झालं आहे सर? पावणे 3 महिन्याचं. पावणे 3 महिन्याचं आपलं पीक झालेलं आहे. हां. बरं ठीक आहे. तर याला आपण कसं नियोजन केलेलं आहे आतापर्यंत? 10 गोण्या कृषी अमृत टाकलेले आहेत सर. बरं 10 गोण्या कृषी अमृत. जमिनीतनं टाकलेल्या आहेत बेसल डोसच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, आता आपला कांद्याचा अनुभव जो आहे तो आतापर्यंतचा काय अनुभव आपला? म्हणजे तुम्ही आधी कांदा घ्यायचे किंवा पहिला वर्ष? माझं दुसरंच वर्ष आहे. मला काही जास्त अनुभव नाही कांद्याचा. हां हां हां. या आजूबाजूवाले सांगतात त्यांच्याच अनुभवावरती आपल्याला. बरं ठीक आहे. म्हणजे आपला माझा हा जो- मुख्य व्यवसाय म्हणजे माझा धंदा न्हावी धंदा आहे ना. अच्छा. माझा शेती नाही आहे, पण मी आता शेती करतोय. म्हणजे तुम्ही तुमचा मुख्य धंदा जो न्हावी धंदा आहे, न्हावी धंदा आहे. तर तुम्ही हा कांदा जो पहिल्यांदा टाकलेला आहे बुवा. पहिल्यांदा आहे माझा. बरं बरं. तरी म्हणजे आता तुम्ही आपल्या परिसरात बराच कांदा शेतकरी आहेत सर, हम्म. बरोबर? तर या कांदा शेतकऱ्यांमध्ये आपण त्यांचा अनुभव घेऊन किंवा त्यांची माहिती त्यांची वगैरे बाजू घेऊन सर कांदा समजा लावलेला आहे. त्या लोकांनी सांगितलं तो आपलं लावलं कांदे. लावलेला आहे. बरं ठीक आहे. त्यांच्याच अनुभवावरती आपल्याला तेवढं बरं बरं हे बरं. नाही ना. बरं ठीक आहे सर, काय अडचण नाही. तरी तुम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे कांद्याला, बरोबर? तर याचा अनुभव काय सर? तुम्हाला काय वाटतं आहे कांद्याला बघून? तुम्ही दररोज शेतामध्ये येतात, पाणी कांदे- वगैरे देतात, चांगलं वाटू राहिलं सर. पात वगैरे ग्रीनरी भारी आहे त्याची. ग्रीनरी वगैरे चांगली आहे. बरं. आणि येणाऱ्या काही समस्या वगैरे काय काय आल्या त्या सर काही आपल्याला? समस्या काही झाल्या नाही सर. आम्ही फवारणी केली होती. रूट चार्जर, हां हां. फ्रूट चार्जर बरं आणि सॉईल चार्जर, बरं. हे 2 फवारण्या केल्या आहेत. ते 2 फवारण्या केल्यात आतापर्यंत. बरं. आणि फवारणी वगैरे म्हणजे रोग वगैरे काही झालेला नाही काही बुवा झाले आतापर्यंत? नाही. बुरशीनाशक वगैरे काहीच दिलं नाही मी. हां हां. युरियाचं एकही दाणं दिलेलं नाही आहे. बरोबर. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, तुम्ही सांगत होते की तुम्ही मागे एक अनुभव सांगत होते की शेतकरी वगैरे बघायला येतात बुवा आपल्या प्लॉटवर. हा येत होते मागं. हां. त्यांचा काय अनुभव सांगता ते? ते म्हणतात चांगले आहे बुवा. युरियाचा एक दाणा टाकलेला नाही तरी पण व्यवस्थित आहे बुवा. युरियाचा एक दाणा टाकलेला नाही किंवा कोणी केमिकल वगैरे काही नाही, जास्त वापरलेलं नाही. chemical तरी नाही तुमचा वापरलेलं. कांदा वगैरे एकदम चांगला आहे, चांगला पात आहे. वगैरे चांगली आणि मान वगैरे चांगली बनलेली आहे बुवा. बरं बरं. आता तुम्ही जो कांदा बघताय सर, या कांद्याला तुम्हाला असं काही सड वगैरे खाली बुरशीचं प्रमाण काहीच नाही. काहीच नाही. आता याचा डेटा जो आहे, आता हा डेटा काय एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे याच्यामध्ये जे गॅप आहे तो जास्त नाही. नाही. म्हणजे याचं काय, याच्यामध्ये रसचं प्रमाण एकदम कमी आहे. आपण जे नत्रयुक्त खत देतो, युरिया वगैरे देतो, त्याच्याने काय होतं, फक्त हाईट वाढून जातो, पण खाली जो कांदा राहतो तो उतरत नाही बुवा. मध्ये उतरत नाही व्यवस्थित. आणि उतरून बी गेला तरी तो टिकत नाही. त्याची म्हणजे टिकवण क्षमता जी कमी होऊन जाते, बरोबर? तर आता तुमचा पहिला अनुभव आहे सर, तरी तुम्ही आनंदी आहेत बुवा सॉईल चार्जर वापरून सर? आनंदी आहेत. बरं बरं. तर आपण काय सांगू इच्छित आहे बाकी शेतकऱ्यांना की ज्यांनी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी अजून वापरलेली करायला नाही? पाहाल बुवा सॉईल चार्जर. सॉईल चार्जर वापरायला पाहिजे. बरं. आणि जमीन वाचवेल. बरं मित्र कीड वगैरे बरं यांचा हे राहील बुवा बरोबर. आपल्या जमिनीला. मित्रकिडांची संख्या वाढेल संख्या आणि वाढेल. जमीन आपली सुपीक राहील. पीक राहील. बरोबर, चांगली गोष्ट आहे. बरोबर बरं सर, आता आपण इकडे वालकडे आलेलो आहेत. तर वालचा काय अनुभव सांगता सर? वाल चांगला आहे सर. बरं. आता कीड तुम्ही वगैरे नाही आहे जास्ती. कीड वगैरे जास्त नाही. नाही. आता तुम्ही सांगत होते मागच्या तुम्हाला म्हणजे 3 वर्षापासून तुम्ही वाल घेता, 3 वर्ष. बरोबर? तर मागच्या 3 वर्षाचा आणि ह्या वर्षाचा काय फरक वाटतो आपल्याला? या वर्षी म्हणजे कीड वगैरेचा प्रादुर्भाव नाही आहे. पिवळी शेंग वगैरे नाही आहे. हां हां. तिचं म्हणजे ग्रीनरी भारी आहे. ग्रीनरी चांगली. हां. बरोबर. आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून बघा सर, तुम्ही सेटिंग वगैरे बघ ना, ती सेटिंग पण एकदम सुंदर लागलेली. चकाकी वाटते की नाही शेंगा? एकदम. हे बघा, फ्रूट चार्जर वगैरे मारलेलं आहे. फ्रूट चार्जर वगैरे मारलेलं आहे. फ्रूट चार्जर, सॉईल चार्जरचा फवारणी केलेली आहे. बरं. आता 1 महिन्यापासून फवारणी पण नाही आता. अच्छा. म्हणजे 1 महिन्या अगोदर केली होती फवारणी. हां हां पण आता पाणी थोडं कमी असल्यामुळे हां. मग आता शेवट आहे त्याच्यामुळं काही नाही, फवारणी वगैरे बंद केली आहे आता. अच्छा, फवारणी बंद आहे आणि पाणी पण आपलं कमी, कमी. बरोबर. आणि ह्या परिस्थितीमध्ये पण आपला प्लॉट कसा आहे, एकदम ट्रेस वाटतं का त्याला? काही काही नाही. निवांत आहे की नाही एकदम? निवांत बिल. मधमाख्यांचा प्रादुर्भाव जास्ती आहे भाऊ इथं. मधमाशा मधमाशा भरपूर येताना. आता मधमाशा कुठे आहे? त्या सर तिथं मकरंद जास्त आहे. हे बघा, हे पहा मधमाशी. हे बघा लाईव्ह दिसते आपल्याला इथंच, बरोबर.
म्हणजे मधमाशा आणि मित्रकीड कुठं येतात, जिथं केमिकलचा फवारा मारलेला नाही, बरोबर. म्हणजे तिथं तुमचं पूर्णपणे निसर्गासोबत शेती चालू आहे. तर तुम्ही याला कृषी अमृत, त्यानंतर root charger, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर दिलेलं आहे मी. बरोबर. हां. आणि फवारणी फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर आणि सॉईल चार्जर हे दिलेलं आहे. आणि बघायला गेलं तर आपलं अर्धा बिघा क्षेत्र आहे, 3 पावशेर लावलेला आहे. 3 पावशेर लावलेलं आहे. हां, बी 3 पावशेर लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण ड्रीप प्रत्येक ड्रीपजवळ एक बी टाकलेली आहे. अच्छा, हां. म्हणजे 3 पावशेर बीमध्ये आपण 3 ते 4 क्विंटल आपण उत्पन्न घेतो.